नमस्कार, मी रोहित गावडे. तर स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. तर सकाळचे 8 वाजलेत, आपल्याला लाईट जाऊन आलेली. तर आपल्याला आता पहिला डीपी आडवा करायचा, नंतर आपल्याला मोटर चालू करायची. आपली कालची ज्वारी राहिलेली भिजवून घ्यायची. तर तुम्ही बघू शकता कशा प्रकारे डीपी आडवा करून करते ती. पहिले तर आपल्याला डीपीची मधली लिंक तोडून घेतली. आता ही आकडा असतोय तो अलीकडल्या 2 फुटात अडकवायचा, म्हणजे ज्या ताराला लाईट नाही त्याला पण येते. तर आपला डीपी आडवा झालेला आहे. तर आपल्याला आता मोटर चालू करून कालची ज्वारी राहिलेली भिजवायची. आपली डीपी आडवा झालेला आहे. तर आपण चुटका पहिला जोडलेला आहे. आपण ही जी चुटका आहे तो 108चा आहे. आपली 5ची मोटर आहे ती. इथं आपण ही मधात बिगर करंटची, म्हणजे जी करंट नाही ती मधात घ्यावं लागते. ही लाईट मधात घेऊन ह्याच्यातली फ्यूज काढून ह्यातला करंट घेऊन आपली चुटका जोडलेला आहे. अशा प्रकारे आपली मोटर चालू होती. सध्या मोटर चालू झाली आपली चटक्यावर. आपलं विहिरीत पाणी तुम्ही बघू शकता एवढं आहे. तर आज आपल्याला जायचं राहिलेलं दिसलं, तर मग चला जाऊ. तर आत्ता आपण ज्वारीच्या रानात आलेलो आहे. काल आपण ज्या ह्या दाऱ्यावर पाणी लावलेलं ती पूर्ण भिजलेलं आहे. तर आता आपल्याला मोडायचं आहे. तर आपली एक 10-15 सार राहिल्यात. तर आज भिजवून आपल्याला घास ती पलीकडला भिजवायचा आहे. तर चला मग दारे आधी मोडून घेऊ. बघू आज दिवसभरात काय काय होतंय आपल्यासोबत. लाईट जाते किती वेळा ती. आता आपण दुसऱ्या दाऱ्यावर पाणी लावले. आपल्याला मोजून 22 ते 23 मिनटं लागतात एका दाऱ्याला. तर आता सकाळचे 11:30 वाजलेत. आपली अजून 3 ते 4 दार राहिल्यात. ही झाली आपल्याला जी माळव केलेलं आहे ती भिजवायचं आहे. तर आपल्याकडं आज वेद आलेला आहे. वेद हाय कर हाय. 12:30 वाजता आज सकाळपासून आपली आज पहिल्यांदा लाईट गेली. तर 2 सार राहिल्यात आणि आपली लाईट गेली आत्ता, म्हणजे 12:30. तर आपण चालू करायला चाललोय आता. तर आपल्याला आत्ता मोटर चालू करायची म्हणलं की जवळजवळ इथून 3 ते 4 किलोमीटर जावं लागते. तर मग जाऊ आता, काय गेल्याशिवाय मार्ग नाही. जवळजवळ आपण 2 ते 3 किलोमीटर आलेलो आहे. तर आपली विहीर तिकडं आहे. आता आपण पोचलोय सध्या. पहिले आपल्याला मोटर चालू करून घ्यायची. तरी आपल्याला आज जवळजवळ 2 ते 3 कमीत कमी वाजणार आहे सगळं भिजून व्हायला. परत चला नंतर घरी येऊन आपल्याला कुटी करून घ्यायची. कुटी करून झाल्यावर आळसुंद्याला जाणार आहे आपण. तर जी हात तुम्हाला म्हणले त्या दिवशी जी चोळा गेलतो ती हात काय आपला राहिलेला नाही अजून, म्हणजे असं इथं नॉर्मल थोडा दुखतोय. तर आपल्याला तिथं जायचं आहे आज. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला पाहायला भेटेल की पुढं काय काय होतंय. तर आता आपण आलोय मोटरपाशी. मोटर आता आपण चालू करणार आहे. आज सकाळपासून पहिलीच वेळ लाईट गेलेली. तर आता आपण मोटर चालू केली. विहिरीत पाणी बघू किती येते. विहिरीत पाणी पण भरपूर जास्त खाली गेले. तरी पण आपलं होईल आज एवढं. आपल्या कॅनेलला पाणी येणार आहे एक आज नाही तर उद्या. कॅनेलला मोटर टाकायची आपल्याला, म्हणजे टाकलेली पण आपण जी केबल काल काढली ती परत हातरून घ्यायची आपल्याला उद्या नाही तर परवा दिवशी. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर आत्ता आपण 12:30 वाजता मोटर चालू करून आलो. तर परत अजून लाईट गेलेली, एक बिदन झालेलं नाही. आता आपल्याला परत अजून जायचं 3-4 मीटर अजून चालू करायसाठी. तर एक अर्ध्या तासातच लाईट गेलेली. आता आपल्याला वाटत नाही आज होईल म्हणून. आजचा दिवस पण आपला इकडे जाणार आहे. चला मग आता परत नंतर चालू करून येऊ. तर आता आपण दुसऱ्या वेळेस आलेलो आहे, म्हणजे 12:30 वाजता एकदा आलो. आता 1 वाजले तर परत चालू करायची. चालू केली मोटर आता आपण. परत झालेली अर्ध्या तासात आपली लाईट एकदा गेली. सकाळपासून आपलं जवळजवळ सकाळी 8 वाजता एकदा, 12:30 एकदा, आणि आत्ता 1 म्हणजे तिसरा हेरपाट आहे चालू केलेली. चला मग जाऊ आपण राहिले भिजवाय. आता 1:30 वाजले तर आपलं एक सारा राहिलेला आहे.
तर आपल्याला आधी आपण तिकडं पाणी लावणार आहे, कारण असं की तिकडं जर म्हणजे मोटर बंद करायला जायचं म्हणलं तर तिथलं दंड फुटू शकतो, वापा फुटू शकतात. मग पहिले इथं पाणी लावणार आहे आपण, नंतर शेवट ह्याच्यावर आपल्याला ती घ्यायची. जोडून घेतलेलं आहे. आता आपल्याला तिकडं पाणी लावायचं, तिकडं पाणी लावलं, त्याला खोरं घेऊन जायचं तिकडं. तिथं आपण आता पाणी चालू केलेलं आहे. आपल्याला ही जी बारकी दारी, तर ह्याला आपल्याला जवळजवळ 1-2 तास लागणार आहे. आता 1:30 वाजले, 3:30 वाजेपर्यंत होईल आपले. हे भिजवून काढायचं आहे आपल्याला. आता तर आपल्या विहिरीचं पाणी निघलेलं आहे, आता थोडं राहिलेलं आहे. आपण मोटर बंद करणार आहे. आता पहिले मोटर बंद करून घ्यायची आपल्याला. तर आपल्याला कुठे करून आज हात चोळायच्यासाठी जायचे. पहिलं तर आज आपण आळसुंद्याला जायचं होतं, ते कॅन्सल झालं आहे. पहिल्यांदा आपल्याला कुठे करून घ्यायची आता सामान, म्हणजे मकवान आणून. आज जी राहिलं होतं आपलं ते भिजवायचं. ती आपण दुसऱ्या विहिरीवर, त्या ज्या प्लॉटमध्ये आपली विहीर आहे त्या प्लॉटच्या विहिरीच्या ह्याच्यावरून पाणी घेऊन आपण ती भिजवणार आहे. तर आता आपण कुठे करून घेणार आहे, पहिले जाणार आहे भिजवायला राहिले. तर आत्ता आपण जे तिकडं जाणार होतो ह्याला हात चोळायसाठी आळसुंद्याला, तिथला माणूस नाही, त्याच्यामुळं आपण जाणार नाही. तर आपण आज दुसऱ्या विहिरीचं पाणी इकडं आपलं जे राहिलं होतं ते भिजवायला चालू केलेलं आहे आता. तर आपण आता आलो दाऱ्या, त्याच्यामुळे आपल्याला राहिलेलं सगळं भिजून घ्यायचं. आपण उद्या सकाळ आळसुंद्याला जाणार आहे हात चोळायसाठी. संध्याकाळचे आत्ता म्हणजे 4:45 वाजलेले आहेत. आपण सगळं आज भरणं झालेलं आहे, तरी 2 राहिले तर आपली लाईट गेलेली. आता परत आपल्याला चालू करायला जावं लागणार आहे आता थोड्यासाठी. आज म्हणलं होतं लवकर होईल, पण लवकर नाही झालं. आपला दिवस आज इकडंच गेलेला आहे. परत आपल्याला चालू करायला जायचं आहे आता. तर मित्रांनो, आत्ता आपली जी ज्वारी जी भिजवायची राहिली होती ती पूर्ण भिजवायची झाली. तसंच ही आपलं माळव केलेलं होतं, घास होता, ती पूर्ण आपल्याला भिजवायचं झाला. आपल्याला आज लवकर होईल वाटलं होतं, पण आत्ता संध्याकाळचे जवळजवळ 6 वाजलेत, 5:59 झालेत. आत्ता आपलं झालेलं आहे. तरी मधीच 10-15 वेळा लाईट गेल्यामुळे सगळा राडा झाला, नाही तर आपलं लवकर झालं असतं. व्हिडिओ आवडल्यास तेवढा लाईक, शेअर, फॉलो, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.